नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे PR डिकोड या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत एमपीएससी सहज सेवा विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी म्हणजे नवीन GR जाहीर झालेला आहे. या GR मध्ये 46 नवीन पदांचा समावेश, भरती प्रक्रियेत मोठे बदल झालेले आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. जर PR डिकोड या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, तुम्हाला डेली अपडेट भेटत असतील. चला तर सुरुवात करूया. मित्रांनो, या GR मध्ये नेमकं काय आहे? या GR मध्ये नेमकं आपल्याला बघायला काय भेटणार आहे? 46 नवीन पदांचा समावेश कसा झाला आहे. म्हणजे आपण या GR मध्ये आपण बघणार आहोत की 46 नवीन पदांचा समावेश कसा झालेला आहे. विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार का? आणि पुढील भरतीवर याचा काय परिणाम होईल हे आपण सर्व माहिती स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. चला. GR म्हणजे काय? प्रथम तर सगळ्यांना हे माहीत पाहिजे की GR म्हणजे काय? GR म्हणजे काय असतं? तर गव्हर्नमेंट रिसोल्युशन म्हणजे शासन निर्णय. जे शासन निर्णय करतं ते म्हणजे GR. राज्य शासन जेव्हा एखाद्या विभागामध्ये नवीन बदल, नवीन नियम किंवा नवीन पदनिर्मिती करते, तेव्हा त्यासाठी अधिकृत GR जाहीर केला जातो. म्हणजे जेव्हा राज्य शासन एखाद्या विभागामध्ये जेव्हा नवीन बदल, नवीन अपडेट्स किंवा नवीन नियम, काही रूल्स वगैरे ते चेंज करतो किंवा टाकतो, त्यासाठी जाहीर केला जातो. म्हणजे काय? GR. याच GRवर आधारित पुढे भरती प्रक्रिया सुरू केली जाते. पुढे पाहूया. या GR मध्ये नेमकं काय आहे? या GR मध्ये नेमकं काय आहे? नवीन शासन निर्णयामध्ये सहसेवा भरती प्रक्रियेमध्ये 46 नवीन पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. असली माहिती समोर आलेली आहे. ही पदे विविध शासकीय विभागांमध्ये असू शकतात. म्हणजे ही जी पदे एमपीएससी मार्फत जी होणारी हे पदेचे निर्णय त्यांनी घेतलेले 46 हे वेगवेगळ्या विभागामध्ये असू शकतात. यामुळे पुढील एमपीएससी ग्रुप सी किंवा इतर सहसेवा भरतीमध्ये जागांची संख्या वाढवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. म्हणजे एमपीएससी ग्रुप सी जी ही गट आहे, गट क्रमांक क किंवा इतर सहसेवामध्ये भरतीमध्ये जागांची संख्या वाढवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे मित्रांनो. कशा? हे 46 नवीन पदामुळे. आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाचं काय आहे? विद्यार्थ्यांसाठी काय महत्त्वाचं आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, गेल्या काही वर्षामध्ये स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे. आपण जर बघत आहे की दिवसेंदिवस कॉम्पिटेटिव्ह एक्झामची स्पर्धा खूप वाढत चाललेली आहे. कॉम्पिटिशन खूप वाढत चाललेलं आहे. कारण की लोकांकडे बेरोजगारी आहे आणि त्यांना पाहिजे गव्हर्नमेंट जॉब. त्याच्यामुळे एमपीएससीमध्ये पण खूप लोक उतरलेले आहे आणि स्पर्धा खूप वाढलेली आहे. लाखो विद्यार्थी फॉर्म भरतात, पण जागा कमी असल्यामुळे सिलेक्शन रेट खूप कमी राहतो. आता मित्रांनो, जेव्हा फॉर्म सुटतात तेव्हा लोक असे असतात, ज्यांनी पूर्ण तयारी केलेली ते पण फॉर्म भरतात, ज्यांनी तयारी केली नाही आहे ते पण फॉर्म भरतात. याच्यामुळे काय होतं? कॉम्पिटिशन वाढून जातो आणि जागा कमी असल्यामुळे सिलेक्शन रेट खूपच कमी असतो. अशा वेळी नवीन पद निर्मिती म्हणजे विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी मानली जाते. आता याच्यामध्ये आधी काय व्हायचं की पद कमी होते आणि कॉम्पिटिशन खूप होता. आता काय झालेलं आहे की नवीन पद ॲड केलेले आहे, त्यामुळे मुलांना एक आनंदाची बातमी आहे. जर बघायला गेलं तर कोणकोणत्या प्रकारचे पदे असू शकतात. नीट लक्षात ठेवा, कोणते प्रकारचे पदे असू शकतात. शॉरिटी नाही आहे, पण असू शकतात. सामान्यतः सहसेवा भरतीमध्ये खालील प्रकारचे पदे असतात. कोणते? क्लर्क, टायपिस्ट, टॅक्स असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर, सेकंडरी इन्स्पेक्टर आणि असिस्टंट पदे हे आपले पदे असू शकतात. कार्यालयीन पदे काय असतात? कार्यालयीन पदे म्हणजे काही टेक्निकल आणि काही नॉन टेक्निकल हे दोन प्रकारचे असतात. टेक्निकल आणि नॉन टेक्निकल हे दोन्ही प्रकारच्या पदांचा समावेश असू शकतो. लक्षात राहू द्या. जागा वाढल्यास फायदा काय? आता महत्त्वपूर्ण, जागा वाढल्याचा फायदा काय? कट ऑफ थोडा कमी होण्याची शक्यता असते. तुम्हाला माहिती मित्रांनो, जेव्हा जागा कमी असते आणि जास्त कॉम्पिटिशन असतं तर कट ऑफ हाय जातो, पण जेव्हा जागा वाढते तेव्हा कट ऑफ कमी होण्याची शक्यता असते. रिझर्व्ह लिस्ट मोठी होऊ शकते. जे रिझर्व्ह लिस्ट असते ती काय होऊ शकते? मोठी होऊ शकते. वेटिंग विद्यार्थ्यांना संधी, जे मुलं 1-2 मार्काने वेटिंगला राहिलेले त्यांना संधी भेटू शकते जॉईन होण्यासाठी. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा, ग्रामीण भागातले जे विद्यार्थी असतात त्यांना जास्त फायदा होतो. कॉम्पिटिशनमध्ये बॅलन्स होऊ शकतो. आता पुढे जर पाहायला गेलं तर पण स्पर्धा कमी होईल का? आता सर्वात मोठा प्रश्न हे आहे की स्पर्धा कमी होईल का? जरी जागा कितीही वाढली तर स्पर्धा कमी होणार का? तर बघूया. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण जागा वाढल्यास तरी स्पर्धा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील खूप मोठी आहे. आता एमपीएससी, महाराष्ट्र पोलीस सर्व्हिस कमिशन, जे एमपीएससी आहे ते कसं आहे की जागा जरी वाढल्या तरी कॉम्पिटिशन कमी होत नाही. पोलीस भरतीला आपण बघतो की 18,000 फॉर्म निघतात,
पण फॉर्म किती जण भरले जातात? 18 लाख फॉर्म भरले जातात, 18 ते 20 लाख. पण जागा किती काढा, कॉम्पिटिशन कमी होणार नाही. स्पर्धा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संख्या देखील खूप मोठी आहे. जे स्पर्धेला बसतात, जे पेपर देतात त्यांची संख्या पण खूप मोठी आहे. म्हणून आपण असं म्हणू शकत नाही की कॉम्पिटिशन कमी होईल. दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांनी MPSC आणि सहज परीक्षेसाठी अर्ज करतात. त्यामुळे सिलेक्शन मिळवण्यासाठी स्मार्ट स्टडी अजूनही खूप महत्त्वाची आहे. आता लक्षात ठेवा मित्रांनो, आपण जेव्हा सिलेक्शन घेतो किंवा एखादा आपण एक्झाम क्रॅक करतो, तर आपण स्मार्ट स्टडीशिवाय करू शकत नाही. कारण की आपल्याला माहीत पाहिजे की आपण कोणत्या टप्प्याचा अभ्यास करतोय, कोणत्या विषयाचा अभ्यास करतोय, कोणत्या टप्प्याटप्प्याने आपल्याला अभ्यास करायचा आहे, हे खूप महत्त्वाचं आहे एखादा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्रॅक करण्यासाठी. तर पाहायला गेलो, आता विद्यार्थ्यांनी काय करावं? आता हे लक्षात राहावं की आता विद्यार्थ्यांनी करावं तर काय करावे? तर तुम्हाला सांगतो मी एक प्लॅन. डेली स्टडी टार्गेट ठेवा. म्हणजे तुमच्या दिवसांचं टार्गेट पाहिजे की तुमचं MPSCमध्ये जे जे विषय असतील ते टार्गेट पाहिजे का हा विषय आज एवढा कव्हर करायचा आहे. PIQ सॉल्व्ह करा. PIQ सॉल्व्ह केल्याने काय होतं, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन जे असतात, जे MPSCमध्ये यापूर्वी याच्या आधी जेवढे पण क्वेश्चन विचारले असतील त्याचा सराव करत राहा, सॉल्व्ह करत राहा. म्हणजे तुम्हाला कळतं की पेपर पॅटर्न कसा असतो, पेपरमध्ये प्रश्न कसले विचारले जातात. मॉक टेस्ट, मोस्ट IMP गोष्ट म्हणजे काय, मॉक टेस्ट लावा. मॉक टेस्टने आपल्याला कळतं मित्रांनो की आपण किती पाण्यात आपण म्हणतो ना की आपला अभ्यास किती झालेला हे कळतं आपल्याला. करंट अफेअर्सने आपलं करंट अफेअर्स एकदम मजबूत करून ठेवा. कारण करंट अफेअर्सनी पेपरमध्ये बघतो आपण करंट अफेअर्स विचारले जातात. सध्या आपण पाहायला गेलो तर आता युद्ध चाललं होतं, त्याच्यावर करंट अफेअर विचारू शकता, ते लावू द्या. स्टॅटिक जिगोवर भर द्या. स्टॅटिक जिगोवर जास्त भर द्या, कारण त्याच्यावरून जास्त प्रश्न येतात. आणि टाईम मॅनेजमेंट शिका. सर्वात महत्त्वपूर्ण टाईम मॅनेजमेंट, कारण की विषय तर खूप आहे आणि वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. मग टाईम मॅनेजमेंट कसं कराल ते खूप महत्त्वाचं आहे. हे स्टडी प्लॅन आहे, तुम्ही लक्षात राहू द्या आणि याच प्रकारे तुम्ही स्टडीला लागा. सर्वात महत्त्वाचे सब्जेक्ट आता बघायला गेलं तर MPSCमध्ये सर्वात महत्त्वाचे सब्जेक्ट कोणकोणते असतात तुम्हाला सांगतो. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक, करंट अफेअर्स, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग. हे तर खूप, मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, तेवढं लक्षात राहा की मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग हे खूप इझी असतं. जर तुमच्यावर जसं पक्का असेल तर तुम्हाला मॅथ्स जर येत असेल तर रिझनिंग सोपं जाईल, रिझनिंग येत असेल तर मॅथ्स सोपं जाईल. सर्वात मोठं चुकतं कुठं मुलांचं, इंग्लिश ग्रामरमध्ये. कारण की आपली मुलं शिकलेलं असतं मराठीमध्ये, त्यांना इंग्लिश ग्रामर खूप अवघड जातं. मग तुम्ही जास्तीत जास्त इंग्लिश ग्रामरवर भर द्या. करंट अफेअर्स कसं आहे, आपण डेली जरी न्यूजपेपर वाचलं किंवा फोनमध्ये जरी करंट अफेअर्स गेला तरी होऊन जाईल. राहिले हे चार सब्जेक्ट, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक. तुम्ही PYQ बघा, त्याच्यामध्ये बघा तुम्हाला किती प्रश्न विचारलेले, म्हणजे हिस्ट्रीचे किती प्रश्न आहे, जिओग्राफीचे किती प्रश्न आहे, कसे येऊ कोणत्या चॅप्टरमधून येतात हे तुम्ही बघा. म्हणजे तुम्हाला एक अंदाज कळेल. GR आल्यानंतर पुढं काय होतं. तर मित्रांनो, सामान्यतः काय होतं, प्रक्रिया अशी असते की शासन निर्णय जाहीर होतो आणि विभागाकडून मंजुरी भेटते की एवढ्या जागा आहे आणि रिक्त जागांची माहिती जाहिरात प्रसिद्ध होतात. म्हणजे एवढी जागा आहे त्याच्यामध्ये GRमध्ये लिहिलं असतो की एवढी जागा आहे आणि ती जाहिरात प्रसिद्ध केली जाते. ऑनलाईन फॉर्म भरला जातो, एक्झाम डेट येते, हॉल तिकीट येतो आणि शेवटी काय होती, परीक्षा होती. हे 4 टप्प्यातून आपण जातो नेहमी. ऑनलाईन फॉर्म भरतो, एक्झाम डेट येते, हॉल तिकीट येते आणि आपली परीक्षा होती. त्यावेळेला लक्षात ठेवा मित्रांनो, भरती कधी येऊ शकते. आता भरती कधीही येऊ शकते. JR पडलेलं आहे पण भरती कधी येऊ शकते. काय, अधिकृत नोटिफिकेशन असल्यानंतर फायनल माहिती मिळेल. अजून ऑफिशियली नोटीस आली नाही, पण जेव्हा ऑफिशियल नोटीस येईल तेव्हा तुम्हाला मी नक्की सांगेल. पण नवीन पदांचा समावेश झाल्यामुळे आगामी काही महिन्यात मोठ्या जाहिरात येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. जेव्हापासून GR आलेलं तेव्हापासून मोठ्या जाहिरातीची येण्याची शक्यता आपल्याला कळते. विद्यार्थ्यांचं कॉमन चुका. आता तुम्हाला सांगतो विद्यार्थी कॉमन चुका काय करता. फक्त नोट्स वाचणे. मित्रांनो, सर्वात मोठी तुम्ही हे चूक करता की तुम्ही नोट्स तर काढून ठेवता, पण ते भोकमपट्टी झाली. आपण म्हणतो ना फक्त भोकमपट्टी करणं, नोट्स काढणे म्हणजे फक्त भोकमपट्टी करणं. आपण नोट्स काढता ही सर्वात मोठी चूक आहे. आपल्या डोक्यात किती आहे ते गरजेचं आहे. रिव्हिजन न करणे सर्वात मोठं. आपल्याला माहिती आहे की आपण ह्युमॅनॉलॉजी जर सायकोलॉजी बघायला गेलो आपण आपला माइंड, आपण जास्त रिव्हिजन करत नाही, माइंड ते विसरत जातो. मग सतत कंटिन्यूअस रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. मॉक टेस्ट टाळणे. मॉक टेस्ट आपण का नाही टाळतो, आपण डिमोटिवेट होऊन जातो. जर मॉक टेस्टमध्ये आपल्याला कमी मार्क पडले तर आपण डिमोटिवेट होऊन जातो आणि आपला दुर्लक्ष व्हायला लागतं अभ्यासावर. पण हे चूक करतो मित्रांनो. जरी तुम्हाला कमी मार्क पडत असतील तरी मॉक टेस्ट लावत राहा. कारण की जर तुम्ही इथं चुकले, जर तुम्हाला वाटतं की मला कमी मार्क पडतं, मी का मॉक टेस्ट देऊ, तर तुम्हाला इथं जर कमी मार्क पडते तर तुम्हाला फायनल पेपरला पण कमी मार्क पडेल. म्हणून मॉक टेस्ट कंटिन्यू देत राहा. करंट अफेअर्स दुर्लक्षित करणे. करंट अफेअर्स मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, करंट अफेअर्स तुम्ही कंटिन्यू देत राहा. कारण की करंट अफेअर्सने काय होईल, अजून सध्या काय हालचाली चालली या देशामध्ये, करंट अफेअर्स काय चालले ते तुम्हाला कळेल. म्हणून करंट अफेअर्सवर लक्ष भर द्यायचं असतं आणि टाइम टेबल फॉलो न करणे. तुमचा जो टाइम टेबल असतो, मी बघतो की मित्र लायब्ररीमध्ये लोक मोठा चार्ट पेपर लावून ठेवतो, टाइम टेबल लावून ठेवतात पण फॉलो होत नाही. चहा पिण्यासाठी 2 मिनिटं तरी बाहेर जातील, 2 तास बाहेरच राहतील, टाइम वेस्ट जास्त करतील आणि टाइम टेबल फॉलो नाही होणार आणि डिमोटिवेट होऊन जातात. तसं न करू, प्रॉपर टाइम टेबल फॉलो करा आणि ही चूक टाळली तर सिलेक्शन चान्सेस वाढू शकतो. सिलेक्शन होईल का हेच नाही, सिलेक्शन होणं ना होणं हे तुमच्या मेहनतीवर आहे. म्हणून मन लावून अभ्यास करा.
तरी तयारी करण्यासाठी स्पेशल ॲडवाईस जर तुम्हाला देऊ मित्रांनो, तेवढं लक्षात ठेवा, सरकारी नोकरीमध्ये कन्सिस्टन्सी सर्वात महत्त्वाची आहे. आपण बघतो काही 1 वर्ष जर केलं तर होत नाही, 2 वर्ष केलं तर होत नाही. पण कन्सिस्टन्सी जो राहतो त्याचा होऊन जातो. कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट. दररोज 5 ते 6 तास फोकस स्टडी. आता 5 ते 6 तास तुम्हाला फोकस स्टडी करणं म्हणजे कसं? असं नाही की तुम्ही 1 तास अभ्यास केला आणि थोडा वेळ स्क्रोल करत बसले Instagram वगैरे, नाही. 5 ते 6 तास तुम्हाला असा अभ्यास करावा लागेल की झिरो डिस्टर्बन्स, म्हणजे अजिबात डिस्टर्बन्स नाही पाहिजे. पूर्ण फोकस तुमचा स्टडीवरच पाहिजे. आणि योग्य स्ट्रॅटेजी वापरली तरच तुमचं होऊ शकतं सिलेक्शन, नाहीतर आता होणार नाही. आता जर बघितलं गेलं ऑफिशियल अपडेट कुठे पाहिजे, तर मित्रांनो लक्षात ठेवा, ऑफिशियल अपडेट तुम्हाला तर मी माझ्या पी-आर रेकॉर्ड या चॅनलवर देत राहील. पण जरी ऑफिशियल अपडेट पाहिजे असेल तर तुम्हाला ऑफिशियल माहिती बघायची असेल, MPSC ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही बघू शकता. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत GR पोर्टल ऑफिशियल नोटिफिकेशन बघू शकता. याच माध्यमातून तुम्ही तपासा. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगितलं अपडेट काय होती MPSC. तर मित्रांनो, जर पी-आर रेकॉर्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ जर तुम्ही स्किप करून पाहिला तर तुम्हाला कळणार नाही की मी काय समजवलेलं आहे. म्हणून मित्रांकडे तुमच्या जे नातेवाईक असतील, मित्र असतील, त्यांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि पी-आर रेकॉर्ड या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.